मस्तपैकी चिवला तिकडे एक बेड दिला आहे. तर चिव मस्तपैकी बेडवरती रिलॅक्स करते. धमाल झालं मस्तपैकी ते मागवलं ते मटन रान. लग्न नसतं केलं तर पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार होते. दिस इज गोना बी माय लास्ट व्लॉग. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो आज आहे चिवची पहिली ट्रिप. आम्ही चिव चालली आहे ती पुण्याला. म्हणजे मी, प्रेरणा आणि चिव. ओके, सो इट्स बिन ऑलमोस्ट 2 months ना प्रेरणा. येस. ओके, सो आज म्हटलं चला चिवला एक शॉर्ट ट्रिपला घेऊन जाऊया. मामाच्या गावाला हां, चिव मामाकडे चालली आहे तिच्या. ओके, सो आपण चाललो होते पुण्यामध्ये मोशीला, अंकित आणि बिट्टूकडे. तर ते आहेत, आज विकेंड आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा चिव आहे त्याच्यामुळे आम्हाला बराच वेळ लागतो आहे. ट्रॅव्हल पण एकदम हळूहळू चाललेलं आहे आणि मुंबई सोडताना पण एकदम आरामात निघालो. मध्ये 1-2 ब्रेक घ्यावे लागले. चिवचे ब्रेक म्हणू शकतो त्याला तुम्ही. आणि आता लवकरच येईल तो आपला खालापूर टोल नाका आणि मग आमचा पण एक ब्रेक होईल. ब्रेकफास्ट झाला नाही आहे आमचा आणि आज पुण्याला मस्त प्लॅन आहे. काय प्लॅन आहे तो तिकडे गेल्यावरती तुम्हाला कळेलच. आणि फायनली लोणावळ्याच्या घाटातून आमची सुटका झालेली आहे असंच म्हणावं लागेल आता. कारण तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक तर भरपूर लागते तिथे. आम्हाला 3 ठिकाणी ट्रॅफिक लागला. एके ठिकाणी पोलीस चेकिंग चालू होते, एके ठिकाणी बसचा प्रॉब्लेम झालेला आणि एके ठिकाणी माहिती नाही का पण होतं ट्रॅफिक. ओके, आणि एक तर तुम्हाला माहिती आहे तो जिथे आपण एकदम प्रॉपर क्लाइंब करून खाली उतरायला सुरुवात करतो तिथे पण ट्रॅफिक होतं. सो वेटिंग फॉर मिसिंग लिंक कधी रेडी होते. मिसिंग लिंक रेडी झाली की हे जे सगळं ट्रॅफिक आहे तर हे सगळं निघून जाईल. ओके, आणि आता वेध लागले आहेत ते पुण्याचे. आता एक तासाभरामध्ये मोशी आहे. आता मला माहिती आहे मोशी पुण्यामध्ये नाही आहे. आता पुणेकर बोलायला लागतील अरे मोशी पुण्यामध्ये येत नाही, पिंपरी चिंचवड. ओके, तर आता मी चाललो होतो पिंपरी चिंचवडमध्ये आणि ऑनेस्टली आता भूक लागायला लागलेली आहे. आता मी ब्रेकफास्ट केला. प्रेरणाने खाल्ली इडली. प्रेरणा यस, प्रेरणाने मस्तपैकी इडली खाल्लेली आहे आणि मी मेदूवडा खाल्ला. खालापूरच्या फुटबॉललाच खाल्ला आणि मग पुढचा प्रवास सुरू केला. चिव पण आहे मस्तपैकी. चिवला तिकडे एक बेड दिला आहे. तर चिव मस्तपैकी बेडवरती रिलॅक्स करते आणि पहिली ट्रिप आहे तिची. सो मी पण गाडी एकदम हळूहळू चालवतो आहे. सो चला पुण्याकडे, सॉरी मोशीकडे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि पिंपरी चिंचवड म्हटलं की आठवण आली ती आपल्या दादांची. दादा गेले आणि कुठेतरी हृदयाला चटका लावून गेले. असं जाणं योग्य नव्हतं. आणि बघा दादांवरती आरोप प्रत्यारोप तर बरेच होते, भ्रष्टाचाराचे वगैरे आरोप. पण बघा भ्रष्टाचारामध्ये हात कोणाचे बरबटलेले नाही आहेत. आणि अशावेळी आपण एखाद्या कर्त्या व्यक्तीला नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे. पिंपरी चिंचवडसारखं शहर डेव्हलप करण्यामध्ये दादांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ओके, तर ते मला असं वाटतं सगळा महाराष्ट्र नक्कीच लक्षात ठेवेल. पिंपरी चिंचवडच नाही पुणं पण म्हणा. ओके, सो प्रेरणा पण सांगते की दादांच्या अखत्यारीत जेव्हा पिंपरी चिंचवडचा विकास होत होता तेव्हा एकदम नीट अँड क्लीन सिटी होती. ओके, म्हणजे खूपच छान अशी डेव्हलपमेंट केली आहे त्यांनी. ओके, सो त्याचं श्रेय तर त्यांना नेहमीच राहील आणि महाराष्ट्र त्यांना तसं नेहमीच लक्षात ठेवेल. सो आता आपण आलो आहोत. एक 20 मिनटात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचू. आणि ती बघा ती एक छोटीशी मुलगी आहे. ती मस्तपैकी मान काढून खिडकीतून बाहेर बघते इकडे तिकडे. तर आता हे फ्युचर आहे चिवचं. ओके, सध्या चिवने एक इंटरसिटी प्रवास कंप्लीट केलेला आहे. सो फायनली पुण्याला पोचलो आहोत मोशीला. आणि इकडे बघा सॅम बघा मस्तपैकी खेळायला. धमाल झालं. चाटायला त्याला नवीन खेळ मिळाले, खेळणी. तर त्याच्यावरच खेळेल तो. मला असं वाटतं ही शाबूत ठेवेल तो. वाटतं कापसाची नाही ठेवत तो. बघा हे फक्त तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये बघू शकता. अशा टोलेजंग इमारती, मस्त कॉम्प्लेक्स आणि तिकडे शेती दिसते का. सो सायमल्टेनियसली शेती पण आहे आणि असे कॉम्प्लेक्स पण. तिथे मागे पण बघा मस्त छान बिल्डिंग्स रेडी झाल्या आहेत. आता म्हटलं तर पिंपरी चिंचवड पुणं हे एक वेगळी सिटी आहे मुंबईपेक्षा. पण आता ज्या प्रकारे डेव्हलपमेंट होते आणि बुलेट ट्रेन येते तर त्या अनुषंगाने तर मुंबई पुणं ही आता एक जुळी शहरच बनत आहेत ज्या प्रकारची डेव्हलपमेंट होते. वेलकम टू पिंपरी चिंचवड. आता म्हणालो ते हॉटेल पाठारेमध्ये. आणि इकडे मागवलं बघा मी मस्तपैकी छान पाया सूप. ओके, तर सूपने स्टार्ट करतो आहे आणि बाकी आता अजून काय काय येईल ते तुम्ही बघालच. आज काहीतरी एक
स्पेशल आयटम मागवणार आहे. आता पहिल्यांदा आली ती व्हेज बिर्याणी 1 नंबर आणि 2 नंबर या 2 व्यक्तींसाठी व्हेज बिर्याणी मागवली आहे आणि आमच्यासाठी काहीतरी स्पेशल येते. सो बघा इथे आलं आहे ते आपली स्पेशल डिश गेस करू शकता तुम्ही. मस्तपैकी ते मागवलं आहे ते मटन रान आणि इकडे मस्तपैकी भात. छानच आहे. सो प्रेरणा टेस्ट करणार का? हो नक्की. ओके प्रियांका तुला नाही. ओके सो या चला आपण आता मस्तपैकी मटन रान स्टार्ट करूया खायला. हो आता आपण आलो ते एका नवीन बिल्डिंगमध्ये. अंकितचा नवीन फ्लॅट आहे म्हणजे ते रेडी झालं आहे. बरेचसे लोक राहायला आले आहेत पण त्यांचा अजून इंटिरियर बाकी आहे. बघा परत एकदा मस्तपैकी टोलेजंग इमारती आणि त्याच्या बाजूला तिथे आहे ती शेती. आणि आता मस्तपैकी अंकितच्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये मास्टर बेडरूम आणि बघायला विंडो बघा काय भारी आहे. आणि याला एक मस्त एक छोटी छान क्यूट अशी बाल्कनीमध्ये ओंकार बोलवलं आहे स्नूकर खेळायला. सो ॲक्च्युली खेळायचं होतं स्नूकर पण आता पूल खेळतो आहे सध्या. शुभ सकाळ पुण्यावरून आणि बघा ना गावावरून मस्तपैकी मंडळी आली आहेत आणि ते छानपैकी फोटो काढण्याचं काम चालू आहे. बरेचसे आपले महाराष्ट्रातले आपले जे फर्स्ट टाईम ओनर आहेत ना ते आजकाल पुण्यामध्ये घर घेतात. कारण तुम्हाला माहिती आहे पुणे आता विद्येचं माहेरघर नाही IT चं पण माहेरघर आहे. तर त्याच्यामुळे बरेचसे लोक फर्स्ट टाईम राहायला येतात तिथे. मग त्यांची गावगाची मंडळी इकडे फिरायला येतात. ओके आणि बघा ना मस्त छान कॉम्प्लेक्स आहे ना. असं मस्तपैकी मोठा असा आपले एरिया आहे. तिकडे लहान मुलं खेळू शकतात. ॲक्च्युली तिथे स्विमिंग पूल पण आहे. हे बघा त्या झाडांच्या मध्ये लावलं आहे आणि मस्त झाडं बीड आहेत. आणि त्या मावशीने पण बघा ना काय झाडं लावून ठेवले आहेत छानपैकी. बघा इकडे पारिजात लावलं आहे बाल्कनीमध्ये. म्हणजे जमिनीमध्ये लावलेला तुम्हाला माहिती आहे. इथे हात तगर आम्ही पण लावला आहे. ओके इकडे बघा ही हळद आहे मस्तपैकी. इथे टोमॅटो लावला आहे मावशीने बघा. छोटे छोटे टोमॅटो आले आहेत दिसले तुम्हाला. त्याशिवाय ते कढीपत्ता आहे गवती चहा आहे मस्तपैकी फुलझाडं आहेत. छानपैकी असं बाल्कनी सजवलेली आहे. आणि त्याच्याशिवाय इकडे चाफा पण लावला आहे बघा. सो तसंच काहीच आमचा पण प्लॅन आहे गोरेगावला. पण बघूया तो जरा वर्कआउट करावा लागेल. तो आत्ता नाही मे बी अजून 2-3 वर्षानंतर. पण मस्तपैकी अशी सुंदर अशी बाल्कनी आणि बाल्कनीमध्ये अशी झाडं आणि मस्तपैकी असं बसा छानपैकी आणि मस्त अशा कोळ्या उडांचा आनंद घ्या. आता चिवला बाहेर घेऊन बसलेलो. चिवला पण इथे कोळं ऊन दिलं आहे पण तिला आता लागली भूक. ती आता पेटपूजा करायला गेली आहे. आणि बघा ना मस्त शेतं छान वाटतात ना आणि हवा एकदम फ्रेश आहे. फरक पटकन जाणवायला लागतो इथे आल्या. आय होप सो मुंबई पण लवकर रिडेव्हलपमेंट संपवेल. कन्स्ट्रक्शनची कामं संपवेल आणि लवकरात लवकर डेव्हलप होईल. आणि असं सगळं होत असताना मुलुंडसारखे जे घटना होतात ओके आणि ज्याच्यामध्ये मृत्यू होतो मेट्रोच्या कामानिमित्त तर ते पण अवॉइड केल्या जातील. ओके कारण डेव्हलपमेंट तर सगळ्यांना हवी आहे. मेट्रो तर सगळ्यांना हवी आहे. पण असा निष्काळजीपणा हलगर्जीपणा किंवा ॲक्सिडेंट म्हणा जर अवॉइड करता आलं तर नथिंग लाईक इट. मस्त सकाळ आता मस्त की गरमागरम चहा प्यालो आहे भारी. आणि आज इंडिया पाकिस्तान मॅच पण आहे. मी जरा आता माझं काम करायला घेतो लॅपटॉपवरती. चिवचा मसाज चालू आहे. सॅमचा पण चालू आहे. सॅम इडलीवाला बनला. घरामधला बेस्ट स्पॉट मिळाला काम करण्यासाठी बघा. इथे TV पण दिसतोय. तिकडे चिवची पण मस्त फ्रेश होते. मस्त अशी खिडकी असं डायनिंग टेबल आहे. तर इथे बसून मी आता मस्त काम करतो. तर चला फटाफट कामं करूया. तिकडे बघा सॅमी आणि चिव. गुड मॉर्निंग. आता वेळ झाली आहे ती मुंबईकडे निघायची आणि बाय बाय झाडं. सो आता माझी गावची झाडं पण वाढवते आता लवकरात लवकर केलं पाहिजे आता काय म्हणतात. आणि आता इकडे चिव सॅम आहेत सगळेजण तिकडे. ते बघा गडबड चालली आहे. काय सगळं पॅकिंग झालं आहे आमचं आणि आता मी निघतो आहे चिवच्या परतीचा प्रवास मुंबईकडे. लेट्स गो. आता 4 तास लागणार आहेत. 4च्या जास्त पण लागू शकतात कारण चिव आहे बरोबर. तर मध्ये आम्हाला ब्रेक वगैरे घ्यावे लागतील आणि गाडी हळूहळू चालवणार मी एकदम. सो घाट सेक्शन उतरून खाली आलेलो आहे आणि आता टुवर्ड्स पनवेल साईडला चाललो आहे. आणि घर अजून पण एक 1.5-2 तासावरती आहे. पोचू लवकरच. बट रिअली वेटिंग फॉर मिसिंग लिंक कंप्लीट होण्यासाठी. जेव्हा मिसिंग लिंक कंप्लीट होईल ना पुणे एवढं जवळ होईल ना बापरे बाप. म्हणजे मजा येईल मग पुण्याला जायला पण. आणि बघूया पुण्याला काम करायला पण पुण्याला एखादी इन्व्हेस्टमेंट मारायला पण. प्रेरणाची तर भरपूर इच्छा आहे. सो लेट्स सी. प्रेरणा तुझे प्लॅन पण होते ना. सो काय प्लॅन होता प्रेरणा? लग्न नसतं केलं तर पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार होते रिअल यस एस्टेटमध्ये. पण लग्नामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तिने. मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट करत टाकली. बट बेस्ट इन्व्हेस्टमेंट. येस ओके.
सो आता इन्व्हेस्टमेंटचे तिला रिटर्न्स पण मिळतात. रिटर्न्स बाजूला झोपले आहेत आमचे. ओके, सो फायनली प्रेरणा स्कूटीवरती ऑन झालेली आहे. बॅक टू वर्क. ओके, सो आज शॉपिंगला चाललो आहे. शॉपिंगला दहीसर म्हणून चाललो होते बोरिवलीला, कारण चिवूचा आहे बारसा. तर बारशाची जरा शॉपिंग आणि त्याच्याशिवाय चिवूचं सेकंड मंथ बड्डे. ओके, सो आज जरा केक कटिंग पण करायची आहे. पुण्यावरून आलो आहे आणि बॅक टू मुंबई. आणि इथे माझ्या मित्राची बिल्डिंग आहे, राकेश कदमची. काम एकदम जोरात चालू आहे. खूपसं लवकरच कम्प्लीट होईल बघा. प्लेन पण झाली आणि बोरिवलीला चाललो आहे. आणि आज सूर्यास्त होतोय. यस सूर्यास्त होतो आहे. मस्तपैकी मेट्रो दिसते आहे. आय होप सो आमच्या आजूबाजूला काय पडणार नाही. आणि बघा समोरचं सूर्यास्त होतं. येस मी बोरिवली बिर्याणी सेंटर. आणि आज शेवटचा ब्लॉग करून घेतो आहे. आज सकाळीच आमचं डिस्कशन झालं, क्रिएटिव्ह डिस्कशन विथ एडिटर. सो दिस इज गोन बी माय लास्ट ब्लॉग. म्हणजे हॉरिझॉन्टल व्हिडिओ येत राहतील पण ते इन्फॉर्मेटिव्ह असतील. ब्लॉग स्टॉप होत आहेत. म्हटलं एक नुसतं मी डिक्लेअर केलेलं, पण म्हटलं एक कल्मिनेशनने करूया शेवटचा व्हिडिओ. आपले ब्लॉग येत राहतील पण ते ॲज अ मिनी ब्लॉग म्हणून येतील. ओके, सो ते इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवरती ॲज अ मिनी ब्लॉग म्हणून तुम्ही बघू शकाल. बट नॉट जे आपले हे हॉरिझॉन्टल ब्लॉग होते डेली लाईफचे, डेली रुटीनचे. सो दोज आर ओव्हर बिकॉज टाईम सांगतो आहे, वेळ सांगते आहे, सोशल मीडिया अकाउंट सांगत आहेत, की हे सांगत आहे. तर वेळेनुसार माणसाने बदलला पाहिजे. काय म्हणतात? सो आज आहे चिवूचा बड्डे, सेकंड मंथ. ओके, सो मस्तपैकी केक आहे बघा. आणि सगळे आता आहेत व्हिडिओ कॉलवरती. इकडे हां माहिती आहे, इकडे प्रेरणा पण आहे. ओके, सो बघा मस्तपैकी केक कटिंग करूया आता. असा होता चिवूचा बड्डे. मस्तपैकी मजा आली. ओके, जास्त काही तुम्हाला दाखवू शकत नाही, ऑब्वियस रिझन आहे, तुम्हाला माहिती आहे. मला काय जास्त पर्सनल लाईफ शेअर करण्यामध्ये तेवढा इंटरेस्ट पण नव्हता, पण ठीक आहे. ओके, आता ब्लॉगिंग बनली, त्यानंतर मग हे ओघाने आलं. पण मला असं वाटतं कुठं ना कुठेतरी आता थांबण्याची वेळ आलेली आहे. सो दिस वॉज द लास्ट व्लॉग असं म्हणू शकतो, हॉरिझॉन्टल व्लॉग. आपण मिनी व्लॉग बनवू पण ते पर्टिक्युलर सब्जेक्टचे असतील. ओके, सो ते मिनी व्लॉग तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती पण बघायला मिळतीलच. तर बाय बाय बोलतो आहे शेवटच्या व्लॉगवरून. आणि लाँग हॉरिझॉन्टल व्हिडिओ आपले येत राहतील, पण ते इन्फॉर्मेटिव्ह असतील. ओके, एखाद्या प्रॉपर्टीबद्दल म्हणा, एखाद्या रिसॉर्टबद्दल म्हणा. ओके, किंवा मे बी लेट्स सी कशाबद्दल असतील ते मी सांगू शकत नाही. बट व्लॉग शेवटचा व्लॉग. सो तुम्हाला आत्तापर्यंतचे आमचे व्लॉग कसे होते आणि हा व्लॉग कसा वाटला, स्पेशली चिवूच्या सेकंड बड्डेचा आणि चिवूच्या पुण्याच्या ट्रिपचा, ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.